आज आपण मटार कचोरी बनवणार आहोत. हिवाळा आहे आणि मटार कचोरी झाली नाही असं नको व्हायला. त्यामुळे 2 चमचे गव्हाचं पीठ, यात मी मैदा अजिबात वापरणार नाही आहे, आणि अर्धा चमचा रवा. आता आपण याच्यातच मीठ टाकून घेणार आहोत. आता कणिक तेल घालून पाणी घालून व्यवस्थित मिक्स बनवून घेऊ, गोळा बनवून घेऊया कणकेचा. हे बघा, आपलं पीठ मळून रेडी आहे. आता याला 10 मिनटं आपण मुरवण्यासाठी राहू देऊ, म्हणजे रवा सगळा त्यात छान मिक्स होईल. ठीक आहे. आता आपण पाहू शकता, थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, थोड्या लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं. आता आपण हे सगळं मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आणि हे परतणार आहोत तेलामध्ये छान. त्यानंतर मटारसुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता हे 2 वाटी मटार आहेत, तर आपण यांनासुद्धा थोडंसं जाडसर असं मिक्सरमधून वाटून काढणार आहोत. आता आपण तेल टाकायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण हा मिरचीचा जो ठेचा वाटून घेतला होता तो टाकून घेणार आहोत. त्याला थोडंसं छान परतलं की आपण हिंग आणि सगळे ड्राय मसाले असं सगळं टाकून घेणार आहोत. हिंग टाकला, हळद, घरचा गरम मसाला, लाल तिखट, मीठ, धने पावडर, धने, जिरे, मिरे, हे सगळ्याची एक पावडर आहे, ती मिक्स करून घेतली आहे. आता आपण हे जे मटार मिक्सरमधून काढून घेतले होते ते घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण छान एकत्र करून घेणार आहोत. आता आपण थोडासा चाट मसाला घालणार आहोत, जी भाजी तिखट, आंबट, गोड सगळं सुंदर लागणार आहे. आणि भाजीचा वास इतका सुंदर घमघमाट सुटला आहे. आपण ठेचा छान परतून घेतल्यामुळे हे सगळं झालं आहे. तर ठेचा छान परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये नंतर हे सगळं इन्ग्रेडियंट्स मिक्स केल्यानंतर अजूनही त्याचा वास बहारदार येतो आहे. आता हे सारण आपण गार करायला ठेवूया. हे बघा, आपलं सारण किती छान दिसतं आहे आणि आता ते गारही होत चाललं आहे. पण आता मटार कचोरी मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, तर बघूया लगेचच. आपण मटार कचोरी तळू पण शकतो, एअर फ्रायरमध्ये पण करू शकतो, मायक्रोवेव्हमध्ये करू शकतो आणि आप्पे पात्रात. तर मी आत्ता ही आप्पे पात्रात करणार आहे. तर अशी छोटीशी अशी वाटी बनवून घ्यायची पोळीची आणि त्याच्यामध्ये थोडंसं सारण भरून घ्यायचं आणि याचा गोल बनवायचा. अशा पद्धतीने बंद करून, म्हणजे छोटी मिनी मटार कचोरी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकाल. हे बघू शकता किती छान तयार झाली आहे. हे बघू शकता, आपण असे बॉल्स बनवून घेतले आहेत. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. मी हे आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यात थोडं थोडं तेलही टाकून घेतलं आहे. आपण लगेचच थोडेसे उलटवून घेतले आहेत. असा सोनेरी रंग आला आहे छान. आपण बघू शकता खूप छान कलर आला आहे सगळ्याला. आता आपण काढून घेणार आहोत. हे बघा, आपल्या छोट्या छोट्या मिनी मटार कचोरी रेडी आहेत. तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबरही जे तुम्हाला आवडेल त्याबरोबर तुम्ही नक्की खाऊ शकाल आणि खूप सुंदर झाली आहे. आपण बघू शकता.
मस्त. आणि सारणही आतमध्ये असं खूप छान स्टफ केल्यामुळे खूप छान लागतं आहे. थँक्यू सो मच. नक्की ट्राय करून बघा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.